शाळेच्या पटांगणात जी मंडळी उभी आहेत त्यांनी स्टेजच्या इथे मनःपुष्पाने पुन्हा एकदा स्वागत करतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ह्या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे खरं सांगायचं झालं तर दरवर्षी आपला वारकरी संप्रदाय वारीला जातो आणि तेही एक हिंदू संमेलनच आहे असं मी म्हणेन. आणि त्याच्यावरनच प्रेरणा आपण घेतली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आजच्या काळात देश, देव, धर्म, पंथ, वर्ण ह्या सगळ्यांचे भेद मागे सारून आपण सर्व एकत्र जमून आज इथे एक विशाल हिंदू संमेलन करतोय. आणि ही खरं तर फारच मोठी आनंदाची गोष्ट आहे. धारण केला आणि हिरण्यकश्यपूचं म्हणजे त्या राक्षसाचं पोट फाडून त्याचा वध केला. मला असं वाटतं की आपल्या काळातले छत्रपती शिवाजी महाराज हे नरसिंहच होते. आपण म्हणतो हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा, हे नरसिंहच होते. आणि या हिंदू नृसिंहाने, या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडून आपल्या धर्माचं रक्षण केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आज या व्यासपीठावर उभं राहून या विशाल हिंदू संमेलनाच्या निमित्ताने मी या सगळ्या दुष्ट शक्तींना ठणकावून सांगू इच्छितो की जर धर्मावरती काही संकट आलं, जर धर्माला कोणी वाईट नजरेने पाहिलं तर आम्ही सर्व हिंदू एकत्र येऊ. असेच विशाल हिंदू संमेलनाच्या रूपात आम्ही सर्व हिंदू एकत्र येऊ आणि या नरसिंहाप्रमाणे या हिरण्यकश्यपूचे पोट फाडू. ज्यांना विनंती करतो की त्यांनी आपले संयोजक अप्पा काका हेरुकर यांचं स्वागत करावं. शाल, श्रीफळ आणि पुष्प. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. सकल हिंदू जनांचा विजय असो. सकल हिंदू जनांचा विजय असो. सकल हिंदू जनांचा विजय असो. जय हिंद. ह्यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत. मी सुहास काकांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या महिला वक्त्या अर्चनाजी भागवत यांचंही शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन स्वागत करावं. नारी शक्तीचा जय असो. नारी शक्तीचा नारी शक्तीचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
अशा राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम, राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, बंसी के बेटे स्वरों का प्राण वंदे मातरम, जल रही जनकार जन के नाद वंदे मातरम, बंसी के बेटे स्वरों का प्राण वंदे मातरम, जल रही जनकार जन के नाद वंदे मातरम, शंख के संघोष का संदेश वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, सृष्टि बीज मंत्र का है मर्म वंदे मातरम, राम के वनवास का है काव्य वंदे मातरम, सृष्टि बीज मंत्र का है मर्म वंदे मातरम, राम के वनवास का है काव्य वंदे मातरम, दिव्य गीता ज्ञान का संगीत वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, हल्दी घाटी के कणों में व्याप्त वंदे मातरम, दिव्य ज्योत ज्वालता है तेज वंदे मातरम, हल्दी घाटी के कणों में व्याप्त वंदे मातरम, दिव्य ज्योत ज्वालता है तेज वंदे मातरम, वीरों के बलिदान का हुंकार वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, जन जन के हर कंठ का हो गान वंदे मातरम, हरिदल दर दर कांपे सुनकर नाद वंदे मातरम, जन जन के हर कंठ का हो गान वंदे मातरम, हरिदल दर दर कांपे सुनकर नाद वंदे मातरम, वीर पुत्रों की अमर ललकार वंदे मातरम, राष्ट्रभक्ति प्रेरणा का गान वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जमलेला तमाम माझ्या हिंदू माता भगिनी आणि बंधू, आज इथे सगळा हिंदू समाज जातीभेद विसरून एकत्र आला आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे. या हिंदू संमेलनाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. परमपूज्य भगवाध्वज छत्रपती श्री शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, सन्माननीय उपस्थित व्यासपीठ आणि माता पिता आणि बंधू भगिनी, खरं तर खूप आनंदाचा माझ्यासाठी क्षण आहे. कारण आधी महाडला माझं वास्तव्य होतं आणि नंतर पुण्याला, आणि अनेक वर्ष अनेक विषयांवरती भाषणं करण्याचा योग किंवा संधी मला मिळाली आहे. पण आज माझ्या माहेरच्या भूमीत मी पहिल्यांदाच बोलत आहे. आणि ज्यांनी मला एक उत्तम मुलगी म्हणून घडवलं आहे, म्हणजे मी स्वतःला उत्तम नाही म्हणून घेते, पण ज्या अर्थी आज माझी कुठली इथे ओळख नसताना तुम्ही मला इथे बोलण्यासाठी बोलावलं नारी शक्तीला, तर नक्की काहीतरी आहे. आणि ते संस्कार ज्यांनी माझ्यावरती केले असे माझे बाबा आज इथे आहेत, माझा दादा आहे, वहिनी. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घेऊया की प्रत्येक स्त्रीला ना तिचं माहेर हे फक्त आपलं गाव किंवा आपलं घर हे माहेर नसतं, तर ती त्या तालुक्याचीच माहेरवाशी नसते. त्यामुळे माझा दापोली तालुका. तर असो सगळ्यांच्या प्रति मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते आणि माझ्या विषयाकडे वळते. विषय आहे नारी शक्ती, आणि अर्थातच त्या नारी शक्तीला वंदन करून आपण पुढे जाऊया. जया वेळी देशात आपत्ती आल्या,
तुवा युक्तीने शक्तीने दूर केल्या, तुझे दिव्य सामर्थ्य राष्ट्रा आधार, नमस्कार हे नारी शक्ती त्रिवार. श्रोते हो, आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे की नारी शक्ती काय आहे आणि त्याच्यातही भारतीय नारी हिचं वर्णन करणारी, तिचं शौर्य, तिचा त्याग, तिचा पराक्रम, तिची बुद्धी, ह्या सगळ्याचं वर्णन करणारे शेकडो श्लोक आणि शेकडो संस्कृत सुभाषित आज आहेत. आणि आपल्याला हेही माहीत आहे की अगदी वैदिक काळापासून अगदी वर्तमान काळापर्यंत अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत, अनेक दाखले आहेत आणि ज्या सगळ्याचा अत्यंत अभिमानाने उल्लेख केला जातो ज्या वेळेला 8 मार्चचे महिला दिनाचे कार्यक्रम होतात, विविध ठिकाणी महिलांच्या गुणदर्शनाचे कार्यक्रम होतात, त्यांच्या सन्मानाचे कार्यक्रम होतात. त्यामुळे आज मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही आहे, कारण जे आपल्याला माहीतच आहे. पण एक राष्ट्रसेविका समितीची मी एक सेविका आहे आणि खूप काही काम करत असताना आज आपल्याला हिंदू संमेलन घ्यावं लागतंय. ही एकीकडे जर आपल्याला एक म्हणजे आपण म्हणतो ना की त्याला एक आपला एक इव्हेंट आहे, एवढंच त्याच्याकडे बघायचं नाहीये तर अत्यंत तळमळीने आत कुठेतरी दुखतंय. याच का बरं हिंदूंना जागवा म्हणून सांगायची गरज आलेली आहे आणि औचित्य आहे हिंदू संमेलनाचा विषय दिला नारी शक्ती. आणि म्हणून आज ही नारी शक्ती आपलं काय अस्तित्व तिचं काय आहे किंवा काय म्हणजे जसं सुरुवातीला म्हटलं की जयावेळी देशात आपत्ती आल्या, आज सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये आपत्ती आलेल्या आहेत. आपला वेश, आपलं भोजन, आपलं भ्रम, अनेक गोष्टींमध्ये आपल्या भाषेपासून भाषाभूषा अशा अनेक गोष्टी आहेत. जेवढं जमेल तेवढं एक 15 मिनिटामध्ये मी सांगणार आहे. आणि मग ह्या नारी शक्तीचं मुख्य काम मला वाटतंय की व्यक्तिनिर्माण ते राष्ट्रनिर्माण हे आपल्याला करायचं आहे. मग त्याच्यासाठी मी एक स्त्री आहे आणि माझा स्त्री म्हणून काहीतरी धर्म आहे. म्हणजे धर्म म्हणजे मला इथे फक्त हिंदू, मुस्लिम, अमुक अमुक हे धर्म नाही म्हणायचे. एक मी स्त्री म्हणून माझा धर्म आहे, तो आहे स्वधर्म. मग मी गृहिणी असेन, मी शिक्षिका असेन, मी शेतकरी असेन, मी अन्य कुणीही असेन आणि मी कुठेही असेन जगाच्या पाठीवर, मी मोठ्या शहरात असेन, मध्यम असेन, मी खेड्यात असेन, अतिदुर्गम खेड्यात असेन, पण जर मी माझ्या स्त्री धर्माला जागून राहिले तर कुठेतरी राष्ट्रनिर्माणामध्ये नक्कीच माझ्याकडून पुढची पिढी घडवली जाणार आहे. कारण निसर्गाने आपल्याला फार मोठं एक दायित्व दिलेलं आहे की बाईच आपल्या पुढचं जे प्रजनन आहे ते स्त्री करू शकते आणि त्याला उत्तम घडवू सुद्धा शकते. आणि म्हणून म्हटलं की आपण होतो, वैदिक काळात होतो, आज आहोत, उद्या राहणार आहोत, पण ह्या आहेमध्ये थोडी काहीतरी गडबड आहे असं मला वाटतंय. आणि आपण एवढ्यावरती ती गडबड काय आहे ती ओळखूया, कुठेतरी सुधारूया, याच्यासाठीच हा सगळा अट्टाहास केलेला आहे असं मला वाटतंय. आता मी म्हटलं की आपला स्वधर्म आहे आणि आपल्याला गीतेने सांगितलेलं आहे की 2 गोष्टी आपल्याला गीतेने शिकवली आहेत की धर्मो रक्षती रक्षतः, म्हणजे जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. आणि गीतेने दुसरं सांगितलंय परधर्मो भयावह. मग या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या बाजू आहेत. हे अगदी थोडक्यात एक गोष्ट सांगून समजावून देण्याचा प्रयत्न करते. एका ठिकाणी असं होतं की एक खूप मोठा असा व्यापारी आहे एका गावामध्ये आणि त्याच्याकडे खूप सारी गाढवं आहेत काम ओझं वाहण्यासाठीची आणि त्याच्याकडे त्याच्या संपत्तीचं रक्षण करणारा कुत्रासुद्धा आहे. आणि बरेचदा असं होत असतं की तो जो व्यापारी आहे तो कुठूनही बाहेरून आल्यानंतर त्या कुत्र्याला खूप प्रेम करतो, त्याला अंजारतो, गोंजारतो आणि ती खूप गाढवं असतात. त्यातल्या एका गाढवाला मात्र असं वाटत असतं की अरे आम्ही उन्हातान्हात अखंड काम करतोय, आमचं कधीच आमचा मालक कौतुक करत नाही. आणि हा सुख्या सावलीला बसून असतो, ह्याचं मात्र कौतुक करतोय. त्याला थोडी असूया निर्माण होते आणि एके दिवशी तो कुत्र्याजवळ बोलणं करतो की हे असं असं आहे, असं कसं काय. कुत्रा म्हणतो ठीक आहे, एक दिवस तू माझं काम कर राखण करण्याचं आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी तुझं ओझी वाहण्याचं काम करेन, असं ठरतं. आणि मग एके दिवशी रात्री ते दोघं जण आपापल्या जागा बदलतात. कुत्रा समजा इथे आणि गाढव इकडे आहे म्हणून जागा बदलतात. कर्मधर्म संयोगाने काय होतं की त्याच दिवशी त्याच रात्री त्या व्यापाऱ्याच्या घरावरती खूप मोठा दरोडा पडतो. आणि मग आता दरोडा पडलाय पण कुत्रा त्याचं काम करत नाहीये कारण त्याने काय केलंय, जागा गाढवाची घेतली आहे. त्यामुळे तो शांत आहे आणि गाढवानी कुत्र्याची जागा घेतली आहे त्यामुळे तो मोकळा आहे ना. समोरच्या अंगणामध्ये येऊन प्रचंड प्रमाणामध्ये ते गाढवची ओरडायला लागतं, लाथा झाडायला लागतं.
आणि इतक्या वेळामध्ये गपचूपपणाने चोरट्यांनी सगळं काम केलेलं आहे. त्या गाढवाच्या ओरडण्यामुळे, किंकाळण्यामुळे मालकाला जाग येते, व्यापाऱ्याला त्या, आणि तो काहीही विचार न करता तडक बाहेर पडतो आणि ते गाढव असं सैरावेरा धावत असतं, त्याला प्रचंड लाथाबुक्का करतो, मारतो, जे हातात शस्त्र मिळेल त्यांनी, आणि गाढव गतप्राण होतं. या सगळ्या धामधुमीमध्ये तो कुत्रा जो आहे ना, तो आता गपचूप मालकाचा डोळा चुकवून त्याच्या जागी जाऊन झोपलेला आहे. क्षणभरानंतर जेव्हा ते गाढव प्राणत्याग त्याचा झालाय, हा व्यापारी जरा लक्षात येते त्याच्या की अरे आपल्या घरावर दरोडा पडलाय. त्याच्या डोक्यात येतं अरे कुत्रा काय करत होता, म्हणून तो कुत्रा असतो तिथे जातो. तो कुत्रा झोपलेला असतो. सांगायला नको आपल्याला की तो कुत्रा सुद्धा, त्यालाही प्रहार होतात त्याच्यावरती आणि कुत्रा मरतो. मला आज असं वाटतंय की ही मी गोष्ट सांगण्याचा हेतू इतकाच आहे की तो कुत्रा झोपलेला नव्हता, त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं होतं. मला वाटतं आज आपल्या सगळ्यांची अवस्था ह्याच्यापेक्षा दुसरी काहीही नाही. कारण सोंग घेतलेले त्याला उठवणं कठीण आहे, जो खरंच झोपलेला तो उठवते, आपली म्हण आहे, आपल्याला माहीत आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मी स्त्री म्हणून माझ्या स्वधर्माचं पालन मला करायचं आहे ना. परधर्म भयावह कसं आपल्याला कळलं. दोघांनी आपापला धर्म बदलला, दोघे संपले. म्हणजे संपणं हे एकच शेवट आहे त्याचा. आणि मग मला काय करायला, एक स्त्री म्हणून मला भाषा, भूषा, भोजन अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्याकडे मला लक्ष द्यायला हवंय, ते माझ्या पुढच्या पिढीला घडवत असताना. जसं आता दादानी सांगितलं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नका असं नाही, पण त्यांना शुभंकरोती म्हणायला शिकवा, तेच मी सुद्धा सांगणार आहे. आज इथे असं चित्र आहे, माझ्या दादाजवळ बोलत असताना लक्षात आलं की म्हणे मराठी शाळा ओस पडत आहेत. खूप गंभीर स्थिती आहे सगळ्याची. इंग्रजीत जरूर शिकवा, पण निदान 1 ते 4 तरी मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं, काहीही बिघडत नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत की आपला बेस, आपला पाया तिथे पक्का होतो आणि मग आपण दुसरी भाषा सुद्धा अतिशय उत्तम तऱ्हेने शिकू शकतो. त्यामुळे शिक्षण द्यावं. पण आज थोडंसं काय झालंय की नाही, इंग्रजी माध्यमामध्ये शिकलं, फाडफाड इंग्रजी बोललं म्हणजे भयंकर आपण काहीतरी कमावलं असं वाटतं. आणि मग मी बघते म्हणजे कुठलाही स्तर असू दे, मुलांना इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत घातलं जात आहे. आपण त्याचे दुष्परिणामांचा विचारसुद्धा करत नाही आहोत. मग इथे मला आठवण होते ते जिजामातांची. त्यांना कुठले डोहाळे लागलेले होते, तर सगळी परिस्थिती जी होती की चहूबाजूंनी आक्रमण आपल्या महाराष्ट्रावरती होतं, तेव्हा माता जिजाईला हे डोहाळे लागलेले आहेत की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यावा की जो आपल्या ह्या महाराष्ट्राला स्वतंत्र करेल, सगळ्या शाह्यांमधून आपली मुक्तता करेल, इथल्या आया बहिणींची लज्जा रक्षण केलं जाईल, स्वराज्याची स्थापना होईल. डोहाळे लागलेले होते त्यांना. आजच्या स्त्रीला काय वाटतं की माझं मूल जन्माला आल्यानंतर कसं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाईल, उत्तम शिकेल, डिग्र्यांचे कागदच्या कागद घेईल आणि परदेशात जाऊन नोकरी करेल. जरी इथे ग्रामीण भाग असला तरी सुद्धा आता मला नाही वाटत आहे की शहरी आणि ग्रामीण भागामध्ये काही फरक राहिले. ते अतिशय उत्तम तऱ्हेचे संस्कार आपल्या मुलाला द्यायला हवेत. बरं, ही संस्कारांची प्रक्रिया कशी आहे, तर प्रत्येकाला एक विशिष्ट वेळ लागतो हे देण्यामध्ये. अगदी आपल्या घरातलं उदाहरण घेऊया की आपण दुधापासून आपण तूप तयार करतो. प्रत्येक प्रक्रिया बघा की दुधावरती तापवण्याचा संस्कार झाला, तापवण्यावरती विरजण्याचा झाला, विरजण्यावरती घुसळण्याचा झाला, घुसळण्यावरती कढवण्याचा झाला, आणि ह्या प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागला. ही गोष्ट आपल्याला संयम शिकवते. 2 मिनिट्स मॅगी आपल्याला संयम शिकवत नाही. हा आपल्या भोजनाचा संस्कार आहे. आपल्या श्रद्धेचे असे 32 तुकडे होण्याची वाट बघायचे का मी? हे काम स्त्री शक्तीला करायला हवंय. आणि असं केलं ना तरच आपलं हे जे हिंदू राष्ट्र, मी म्हटलं की व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण, हे आपल्याला करायचं ते नक्की साध्य होऊ शकतं. आणि मग आपल्याला कुठेतरी आनंदही आहे की इतक्या छोट्या कामामधून आज एवढे लोक आलेले आहेत आणि ते ऐकत आहेत, कारण कुठेतरी आज जागृत झालेला आहे. नेमका हिंदू धर्म, आपले आचार, आपले विचार, आपली संस्कृती, आपली भाषा आणि आपली भूषा हेच खरे संस्कृतीचे वाहक असतात. आणि ते करण्याची एक मोठी जबाबदारी आपल्या महिला वर्गावरती आहे. त्यानंतर भाग येत होतो म्हणजे की आता भरपूर ठिकाणी गृहसंवाद अभियान केला. त्यावेळेला असं लक्षात आलं की अनेक जणांना ही माहितीच नाहीये की हिंदू संमेलन कशासाठी, काय आहे, किंवा संघाचं काम कुठे चालतंय, समितीचं काम कुठे चालतंय, किंवा अन्य अनेक. जय श्रीराम. भारत माता की
वंदे हर हर नमो पार्वती पते. काय आवाज आहे हा हिंदूंचा. मुद्दाम ओळख करून देतो. माझं नाव प्रफुल्ल विलास केळसकर आहे. मी कोळथण शाळेचा विद्यार्थी असून मामा महाजनांच्या हाताखाली घडलेलो आहे. राम काकांनी मला घडवलं आहे. त्या शाळेचे अनन्य उपकार माझ्यावरती आहेत. माझ्या जीवनामध्ये जी प्रगती आहे ती सर्व कृष्ण मामा महाजन यांच्या आशीर्वादाची पुण्याई आहे. वैयक्तिक गीत आहे माझ्याकरता. मी म्हणेन सगळ्यांनी ऐका. उठो जवानो हम भारत के स्वाभिमान सरताज है. अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है. चमके जो दिन कर चमका है. उठे कि जो तूफान उठे. चले चाल मस्तानी गजसी. हंसे कि विपदा भाग उठे. हम भारत की तरुणाई है. माता के गलहार है. एकलव्य की गुरु पूजा. बैरागी की शान है. लवकुश की प्रखर साधना. शकुंतला के प्राण है. माझी जाके शेर शिवा हम. राणा के अवतार है. गोरा बादल जावल कत्ता. भगत सिंह सुखदेव है. केशव की हम प्रखर साधना. माधव माधव की आवाज. आज नहीं तो कल के भारत हम के तारणहार है. अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है. उठो जवानो हम भारत के स्वाभिमान सरताज है. अभिमन्यु के रथ का पहिया चक्रव्यूह की मार है. भारत माता की. छत्रपति शिवाजी महाराज की. होते आपल्याला लाभले श्रीमान मयुरेशजी मुकुंद पाटळकर. हे वास्तव्याला गुहागर इथे असतात आणि पत्रकारिता हा त्यांचा व्यवसाय आहे. गेली 25 वर्ष दैनिक सकाळचे पत्रकार म्हणून ते जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांचं स्वतःचं गुहागर न्यूज या नावाने वेब न्यूज पोर्टल आहे. तसंच त्यांना पर्यटन विकास व जागृती यासाठी पर्यटन योगदान हा पुरस्कार मिळालेला आहे. उत्कृष्ट पत्रकार म्हणून दर्पण पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. तसंच त्यांना देवर्षी पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. शासकीय योजना तळागाळात पोहोचवणाऱ्या अनुलोम या NGO संस्थेचे रायगड उपविभाग जनसेवक म्हणून ते जबाबदारी आता पार पाडतायत. मी आपल्याच्या या प्रमुख वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ. आज तथागत गौतम बुद्धांची जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आणि माझ्या समोर बसलेल्या मातृशक्ती पितृशक्तीला अभिवादन करतो आणि माझ्या बंधू आणि भगिनींना. आज आपण सगळेजण संमेलनाला जमलोय. त्या संमेलनाचं नाव आहे हिंदू संमेलन. खरं तर यापूर्वी इथला प्रत्येक जण, इथे बसलेला प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या संमेलनाला गेला असेल. मग ते माझ्या ज्ञातीचं संमेलन असेल, माझ्या गावाचं संमेलन असेल, माझ्या वाडीचं संमेलन असेल. पण ह्या सगळ्या पलीकडे जाऊन आपण हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे हा एक विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दीच्या निमित्ताने समाजासमोर मांडला. सज्जन शक्तीने तो स्वीकारला आणि आज आपण सगळेजण सकल हिंदू समाजाच्या वतीने भरवलेल्या हिंदू संमेलनाला एकत्र झालो. मंडळी,
गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण बघतो की आपल्या ज्ञातीचा अभिनिवेश अतिरेकाने वाढलाय. म्हणजे तो किती वाढलाय तर इथपर्यंत होता आजपर्यंत की आपल्या ज्ञातीचं संमेलन होतं, आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या ज्ञातीतल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आपण करतो, आपल्या ज्ञातीतल्या ज्येष्ठांचा सन्मान आपण करतो, आपल्या ज्ञातीतल्या एखाद्या महिला किंवा पुरुषाने जर खूप छान काम केलं असेल तर त्याचा सन्मान केला जातो. आणि हे योग्यही हे झालंच पाहिजे. मी ज्या ज्ञातीत राहतो त्या ज्ञातीचा मला अभिमान आहे आणि त्या ज्ञातीने माझं कौतुक केलं, त्याच्यात गैर काय. परंतु आता या ज्ञातीचा अभिनिवेश फक्त गुणगौरव कार्यक्रमापर्यंत थांबला नाही, तर हा अभिनिवेश थेट मैदानापर्यंत आला. आजपर्यंत होणाऱ्या गावागावांच्या IPL आता ज्ञातीपर्यंत आल्या. म्हणजे ज्या खेळातून आम्ही सगळ्यांनी आपण एकत्र आहोत हे शिकायचं, तोच खेळमुळे आपण ज्ञातीच्या माध्यमातून घ्यायला लागलो. अहो इतकंच काय, आज फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवरती शुभेच्छा देताना सुद्धा ज्ञातीचं नाव घेऊन शुभेच्छा दिल्या जातात. मी एका माझ्या मित्राला म्हटलं, अरे तू शुभेच्छा देतोयस तर मग हिंदू धर्माच्या वतीनं शुभेच्छा दिल्या असं म्हण की. पण दुर्दैवानं या ज्ञातीच्या अभिनिवेशामध्ये आपण हिंदू आहोत हेच आपण विसरलो. आणि म्हणून मग आयोजकांना प्रश्न पडतो, हिंदू संमेलन भरवलंय तर संख्या येईल की नाही. चिंता वाटते, आम्ही ज्ञाती म्हणून एकत्र येऊ पण हिंदू म्हणून एकत्र येऊ का. आणि म्हणून हे लक्षात घेऊनच बहुधा शताब्दी वर्षामध्ये अशा प्रकारची हिंदू संमेलनं 10-10, 15-15 गावांनी एकत्र येऊन करावी हा विचार संघाने मांडला. खरं तर संघ गेली 100 वर्ष या हिंदू समाजामध्ये काम करतो. 1925 साली जेव्हा पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी या संघाची स्थापना केली, त्यावेळेला देशाची स्थिती होती की मला गाढव म्हटलं तरी चालेल पण मला हिंदू म्हणू नका. आणि अशा वेळी या आपल्या समाजाचं, आपल्या हिंदू धर्माचं, आपल्या राष्ट्राचं पुनरुत्थान करण्यासाठी 10 बालांना एकत्र करून संघ शाखेची एक कार्यपद्धती डॉक्टर हेडगेवारांनी विकसित केली. तेव्हा हा डॉक्टरला वेळ लागले की काय अशा प्रकारची प्रतिक्रिया समाजातून उमटत होती. पण हा संघ जसा जसा हळूहळू वाढायला लागला तेव्हा त्याचे वेगवेगळे दृश्य परिणाम दिसायला लागले. आपल्यातल्या इथे बसलेल्या अनेकांना पाकिस्तान बरोबर म्हणजे भारताची फाळणी होऊन झालेली पाकिस्तानची निर्मिती आठवत असेल. हजारो हिंदूंची कत्तल कराची मध्ये होत होती, आया बायांवर बलात्कार होत होते. आणि अशा वेळेला संघाचे सरसंघचालक लाहोर मध्ये उभे राहून वाचलेल्या हिंदूंना भारतात पाठवत होते. याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी 1965च्या पाकिस्तान भारत युद्धामध्ये आपल्या सैन्याला मदत केली आणि काश्मीरमध्ये आपल्याला जो विमानतळ हवा होता, धावपट्टी करून हवी होती, ती या स्वयंसेवकांनी बांधून दिली. कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग नसताना फक्त राष्ट्रप्रेम या एका नावाखाली एकत्र 1 तास खेळणाऱ्या स्वयंसेवकांनी सैन्याला मदत केली. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 26 जानेवारीच्या पथसंचलनामध्ये संघाला बहुमान दिला. पण त्याचबरोबर या सगळ्या काळामध्ये प्रचंड टीका ही संघाने अनुभवली आणि तरी सुद्धा संघ आपलं काम करत राहिला. मग भारत एकात्मता यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये गंगा पूजनाचे कार्यक्रम घेणं असेल किंवा आज ज्या राम जन्मभूमीचं प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये जे भव्य मंदिर झालं, ज्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाचा काही ना काही वाटा आहे, त्या जन्मभूमीच्या आंदोलन असेल, याच्यामध्ये सुद्धा संघाचं काम, संघाच्या स्वयंसेवकांनी एक मोठा लढा हा हिंदू समाजाचा म्हणून उभा केला. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी बांधलेला जो भारताच्या टोकावरून रामेश्वरम पासून श्रीलंकेपर्यंत जाणारा जो राम सेतू आहे, हा तोडण्याचं काम हे त्या काळात सुरू होतं आणि त्याच्या विरोधात सुद्धा संघ रस्त्यावर उतरला. आज जेव्हा इराण आणि
अमेरिकेचं युद्ध सुरू आहे आणि तेव्हा जेव्हा हुर्मुजच्या सामुद्रधुनीचा उल्लेख होतो, तर जर अशा प्रकारचं या रामसेतू तोडून जर तिथून जर कालवा केला गेला असता, तर आपल्याकडे युद्ध झाल्यानंतर आपला किनारा कोणाच्या ताब्यात गेला असता याचा विचार करा. हा विचार त्यावेळेला संघाने केला आणि म्हणून आजही रामसेतू अबाधित आहे. अशी अनेक कामं संघाने केली. गेल्या 100 वर्षांचा जर आपण विचार केला तर रोज सकाळी आपण उठून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज संघ विचारांनी वेगवेगळ्या संस्था सुरू आहेत. मग विज्ञानमध्ये विज्ञान भारती काम करते, आयुर्वेद व्यासपीठ काम करतं, भारतीय विचार साधनेसारखी साहित्य क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. अनेक संस्थांची नावं घेत आहेत. हे सगळं काम 100 वर्षात उभं राहिल्यानंतर सुद्धा आजही हिंदू समाज काय म्हणतोय, आमच्याकडे ही समस्या आहे आणि त्याच्यावर उत्तर संघाने शोधलं पाहिजे. अशा अशा प्रकारचं आंदोलन करण्याची गरज आहे आणि ते संघाने केलं पाहिजे. आणि म्हणून मग ज्या वेळेला संघ शताब्दीचा विचार सुरू झाला तेव्हा संघाला असं वाटलं की जोपर्यंत संघ अजून 100 वर्ष काम करेल, पण जोपर्यंत सगळा हिंदू समाज एकत्र येत नाही तोपर्यंत ह्या समाजाचा कोणताही प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणून अजून 100 वर्ष काम करण्याऐवजी आजपासूनच आपण हिंदू समाजाला संघटित करण्याचं काम करूया. त्या 5 वर्षातला जर आपण विचार केला तर आपल्या समाजावरती, आपल्या देशावरती कोणकोणत्या प्रकारचे आक्रमण होत आहेत त्याची जरा आठवण करून देतो. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मी फक्त आठवण करून देतो. कोणकोणत्या प्रकारे आपल्या देशावरती ही आक्रमण होत आहेत. ही आक्रमणं ही आपल्या देशावरती आहेत आणि इथल्या हिंदू समाजाला तोडण्यासाठीची आहेत. या सगळ्या पाठीमागे एक प्रचंड मोठी जागतिक शक्ती आहे, जिला संपूर्ण देशामध्ये एकमेव हिंदू धर्म, हिंदू संस्कृती बाळगणारा जो एकमेव देश आहे, जो भारत देश आहे, मुस्लिमांना त्याला मुस्लिम करायचंय, ख्रिश्चनांना त्याला ख्रिश्चन करायचंय. आणि मग हे करायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर या देशामध्ये जम्मू काश्मीर पासून केरळ पर्यंत प्रत्येक जण श्रीरामांना मानतो, हिंदू म्हणून देवाचं काही ना काहीतरी करतो. तर ह्याला जर तोडायचं असेल तर पहिल्यांदा याला हिंदुत्व त्याचं विसरायला लावलं पाहिजे. तो जेव्हा स्वतःला हिंदू म्हणणार नाही, तो जेव्हा जातीत विभागला जाईल त्यावेळेला आपल्याला ह्याला तोडणं शक्य आहे. आणि म्हणून मग जातीत तोडणं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तोडणं, अशा प्रकारचे अनेक उद्योग जागतिक स्तरावरून पूर्वनियोजित पद्धतीने होतात. आठवा, डिसेंबर 2019 ते मार्च 2020 100 दिवसाहून अधिक काळ चाललेलं शाहीनबागचं आंदोलन, दिल्लीमध्ये शाहीनबागचं आंदोलन झालं. 100 दिवस म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त काळ मुस्लिम लोक एकत्र आले होते आणि एका कायद्याला विरोध करत होते. अगदी आपल्याकडे सुद्धा तालुका स्तरावरती मुस्लिम बांधवांनी मोर्चे काढले. यांना खरं तर आज विचारण्याची गरज आहे, तुम्ही ज्या CAA NRC विरोधात आंदोलन केलं त्या कायद्यांनी तुम्हाला आज बाहेर काढलं का? त्यांना माहिती होतं या कायद्याने माझं भारतीय नागरिकत्व रद्द होणार नाहीये, पण तरी सुद्धा त्याला भडकवलं गेलं आणि त्याला सांगितलं गेलं की हे CAA आणि NRC जे आहे त्याने तुम्हाला या देशातून पळवलं जाणार आहे. 100 दिवस दिल्ली वेठीस धरली गेली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये झालेलं शेतकरी आंदोलन माहिती आहे आपल्याला. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कायदे केले आणि मग ते कायदे आमच्यावरती अन्यायकारक आहेत म्हणून हरियाणा, पंजाब पासून सगळेजण शेतकरी रस्त्यावर उतरले. दिल्लीकडच्या वाटा रोखल्या गेल्या. अखेर डिसेंबर मध्ये केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले. पण हे कायदे रद्द केल्यानंतर आंदोलन थांबायला पाहिजे होतं, नाही थांबलं. मग काय झालं, 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरून जेव्हा पंतप्रधानांनी संबोधन केलं, लाल किल्ल्यावर जेव्हा तिरंगा फडकवला, त्यानंतर या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये हजारो शेतकरी ट्रॅक्टरनी धुमाकूळ घातला, अनेक नागरिकांना जखमी केलं, अनेक पोलिसांना जखमी केलं. आणि त्या पुढची कथा म्हणजे तो तिरंगा उतरवायला हे खलिस्तानवादी निघाले होते. तेव्हा आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं
की हे आंदोलन जे चालू होतं ते शेतकऱ्यांच्या कायद्यासाठी नव्हतं, देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोचवण्यासाठी होतं. 2000 मला राजकारणात नाही शिरायचं, पण कशा कशा प्रकारे आपल्यावरती हल्ले होत आहेत ते आपण समजून घेतलं पाहिजे. 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. आपल्याकडे संविधान खतरे मेच्या बोंबा मारल्या गेल्या. तिकडे कलकत्त्यामध्ये एक गंमत झाली. कलकत्त्यातला बेहरामपूर नावाचा एक लोकसभा मतदारसंघ आहे. या बेहरामपूर लोकसभा मतदारसंघातून अनेक वर्ष काँग्रेसचे अधीर रंजन दास हे निवडून येतात. हा मुस्लिमांचा मतदारसंघ आहे, मुस्लिमांचं प्राबल्य असलेला मतदारसंघ आहे. यावेळेला तृणमूल काँग्रेसने 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, ज्याला लोकसभा निवडणुकीचा सुद्धा गंध नाही, लोकसभा मतदारसंघ त्याचा कोणता आहे हे सुद्धा माहित नाही, अशा इंदोर मध्य प्रदेश मधल्या युसुफ पठाण नावाच्या क्रिकेटरला तिकीट दिलं आणि भाई भाई म्हणत बेहरामपूरच्या मुसलमानांनी युसुफ पठाणला खासदार केलं. आणि गेली 15-20 वर्ष ज्या मुसलमानांचं लांगुल चलन करणारा हा खासदार होता, संसदेत विरोधी पक्ष नेता होता, तो अधीर रंजन दास केवळ हिंदू आहे म्हणून पाडला गेला. अधीर रंजन दास ते त्या दिवशी डोळे उघडले. अशी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगता येतील. ज्याला वोट जिहाद म्हटलं गेलं त्यावेळेला अनेक विरोधक हे काहीतरी भाजपचं षडयंत्र आहे. भाजपचं नाही, हे हिंदूंच्या विरोधात असलेलं मुसलमानांचं षडयंत्र होतं. कधीतरी अशा सगळ्या समस्या या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. बरं, हे सगळं सोडा. 22 एप्रिल 2025 पेहलगाम मध्ये काय झालं? मुस्लिम दहशतवाद्यांनी, आत्ताची घटना आहे 2025, मुस्लिम दहशतवाद्यांनी आलेल्या पर्यटकांवरती धर्म विचारून बेछूट गोळीबार केला. काय साध्य करायचं यांना? कधी विचार केलाय आपण? धर्म विचारून बेछूट गोळीबार करणाऱ्या, वोट जिहाद करणाऱ्या ह्या प्रवृत्तींना साधायचंय काय? आपल्या देशासमोरची ही संकट जोपर्यंत आपण उघड्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं उत्तर निघणार नाही. आज आपल्यावरती संकट कोणती कोणती आहेत हे तर घटना सांगितल्या. बाह्य संकटांचा, हिंदू धर्मावरच्या बाह्य संकटांचा विचार केला तर लव जिहाद, आता ताईंनी उल्लेख केला, खूप सौम्यपणे केला. अरे आज एका मुलीचे 32 तुकडे होतात तरी सुद्धा आणखीन एक हिंदू मुलगी म्हणते मेरा अब्दुल वैसा नाही है. अरे काय चाललंय काय? आणखीन किती मुलींचे बळी आपण नेणार आहोत? याला कारणीभूत कोण आहे? तो समाज नाहीये, आपण कारणीभूत आहोत. कधीतरी आपण विचार केला पाहिजे. आम्ही काय करतो? आमच्या बाजूच्या घरातल्या मुलीचं चालचलन बदललं की ही नादाला लागले म्हणून गॉसिप करत बसतो. अरे तिच्या आई वडिलांना समजवा, तिला समजवा. आपल्याला समजावता येत नसेल तर बाहेरचे कोणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांना सांगा. त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना केव्हा समजतं? आई बाप जेव्हा पोरगी पळून जाते तेव्हा बोंबा मारत येतो, आता माझी पोरगी पळत आणा म्हणून. हे दुर्दैव आहे. कोणाचं दुर्दैव आहे? आपलं दुर्दैव आहे. असे लव जिहादचे अनेक किस्से आपल्याला सांगता येतील. वोट जिहाद तर सांगितलाच. लँड जिहाद बघा जरा. सागरी किनारपट्टीवरच्या जमिनी कोणाच्या होत्या? आधी हिंदूंच्याच होत्या ना. पण हिंदू विकायला आला, बाबा तू म्हणतोयस 1 लाख रुपये किंमत आहे पण मला 70,000 रुपये गुंठण दे. आम्ही नाही दिली. मग दुसरा आला अहिंदू मुस्लिम माणूस, तू 1 लाख रुपये म्हणतोस, मी 1,20,000 रुपये देतो, दे. आम्ही विकल्या जमिनी, राहिले मदरसे उभे. आज जर समुद्र किनारपट्टीवरून समुद्रातून तुम्ही फेऱ्या मारला, तिथे मच्छीमार समाज आहे, दिसतं काय? मंदिर दिसतं की मदरसे दिसतात, मशिदी दिसतात? कोणाच्या जमिनी होत्या? कोणी विकल्या? आम्ही सांगायला लागलो ना किंवा म्हणतात तुम्हाला काय करायचंय, आम्हाला जास्त पैसे मिळणार आहे. अरे पण हा तुझ्या उरावर बसायला आला. आता शहरांमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे
पूर्व नियोजितपणे षडयंत्र सुरू आहे. कुठची जमीन झाली, कुठची बिल्डिंग बांधली गेली की त्यातला एक फ्लॅट एक मुसलमान घेतो. त्याला माहिती असतं इथे राहणारे जे 10 हिंदू आहेत ना हे सहिष्णू आहेत. आपण आपल्या घरातली मुलगी, आपल्या घरातल्या महिला या अत्यंत सुरक्षित कुठे असतील तर त्या हिंदूंमध्ये असतील. पण होतं काय, मग त्या फ्लॅटच्या बाजूचा फ्लॅट ज्या हिंदूचा असतो तो म्हणतो माझ्या बाजूला आला, आता मी पळून जातो. असं करत करत ती बिल्डिंग पूर्ण हिंदू खालती करतात आणि पहिल्यांदी वाजवी दराने, जास्त दराने घेतलेल्या फ्लॅटमध्ये नंतर स्वस्त दरामध्ये आणखीन 10 लोक राहायला येतात. आणि हे सगळं आहे ना, ह्याच्यात त्यांना दोष देण्यात काही मतलब नाहीये. सगळा दोष आपल्याकडे आहे. आम्ही संघटित नाही आहोत. आम्ही फक्त आमच्या पुरतं बघतोय. माझ्या घरात काय चाललंय एवढंच फक्त मला माहितीये. दुसऱ्याच्या घरात काय चालतंय मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आणि म्हणून गेली 100 वर्ष जरी आणि अजून 100 वर्ष जरी संघाने काम केलं ना तरी त्याचा उपयोग काही नाहीये. आणि म्हणून आज अशा प्रकारच्या संमेलनाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. गरज झालेली आहे. अशा प्रकारची जी आक्रमण आहेत ही फक्त बाह्य आक्रमण आहेत. आमच्या घरात काय चाललंय प्रत्येकाने जरा आपल्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून बघा. ताईने त्याचा उल्लेख केला. जातीचा अतिरेकी अभिनिवेश हे तर मी सांगितलंच. त्याच्याबरोबर मग येणारं दुसरं की दुसऱ्या जातीला कमी लेखायचं. माझी जात श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी दुसऱ्याला दोष द्यायचा. आपणच आपल्यात भांडणं लावून ठेवायची. आपले कुळाचार आपण विसरत चाललोय. आपली संस्कृती आपण विसरत चाललोय. भ्रामक ज्या कल्पना आहेत, भ्रामक कल्पना आहेत. प्रत्येक मालिकेत एक तर त्या पुरुषाचा तरी विवाहबाह्य संबंध असतो, नाही तर त्या बाईचा तरी विवाहबाह्य संबंध असतो. त्याच्याशिवाय मालिकाच चालत नाही पुढे. आणि आम्ही गप्पा मारत बघतो काय गो आज काय झालं, ती गेली काय पळून. अरे काय चाललंय हे? आमच्या मनावरती काय परिणाम होतोय, आमच्या मुलांवरती काय परिणाम होतोय आम्ही विचारच करत नाही हो त्याचा. आपली कुटुंब व्यवस्था धोक्यात आली. आज एक नवीन फॅशन आली, अजून ती आपल्याकडे नसेल आली किंवा आपल्या कुटुंबात आली असेल, कोणी बोलणार नाही. डिंक नावाची, डिंक नावाची माहितीये का काय डिंक आहे? तो डिंकाचा लाडू नाही, DINK, डबल इन्कम नो किड्स. म्हणजे नवरा बायकोने कमवायचं पण मूल नको. आम्हाला मूल नको, जबाबदारी नको. तिचं शिशू कोण काढणार? प्रत्येक शनिवार रविवारी फिरायला कोण जाणार? त्याच्यामुळे ती जबाबदारी नको बा. दुसरे एक फॅड आलंय लिव्ह इन रिलेशनशिप. आपल्याकडे पण आले, कोणी बोललं नसेल. लग्नच नको, सासू सासरे नकोत, उगाच सेवा करायला नको. आपल्याला वाटलं की जायचं, एकत्र राहायचं, परत आपापल्या उद्योगाला जायला मोकळे. हे खूप सोपं वाटतं. पण तुम्हाला माहितीये आज आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांचा प्रजनन दर किती खालती आलाय तो माहितीये? टोटल फर्टिलिटी रेट असं म्हणतात त्याला, 1.9. म्हणजे 2च्या खालती ज्याचा रेशो येतो ना तो समाज संपायला लागतो. तुमची ती जी जुनी मंडळी असतील, ज्यांनी मुंबईत कधी नोकरी केली असतील, त्यांना पारशी बाबा भेटले असतील मुंबईमध्ये. आज आहेत काय पारशी बाबा मुंबईत? संपले. प्रचंड श्रीमंत होती ही लोक. ट्रस्ट केलं नाही, आज हिंदूंच्या ताब्यात आहेत, जैनांच्या ताब्यात आहेत. ट्रस्ट सुद्धा द्यायला लागले, त्यांना चालवता येत नाही. पैसे भरपूर पडून आहेत, पण पारशी उरला नाही. मुंबईमधला पारशी संपून गेला. आपला प्रजनन दर 1.9 आहे, मुसलमानांचा प्रजनन दर 2.6 आहे. आता लोकसंख्या सुरू होणार आहे, या मे महिन्यापासून सुरू होणार आहे. त्याच्यातून आणखीन कदाचित विपरीत चित्र समोर येईल. कारण मी सांगतोय 2019चे आकडे सांगतोय, त्याला सुद्धा झाली आता 5-6 वर्ष निघून गेली. याचा अर्थ ह्या सगळ्या नो किड्स, डबल इन्कम नो किड्स, लव्ह इन रिलेशनशिप, आम्ही आमचा धर्म बुडवायला चाललोय. आपणच चाललोय, त्यांना कशाला दोष द्याव? ह्या सगळ्या आणखीन अनेक संकट आहेत. त्यांनी ताईंनी पण उल्लेख केला. गंमत बघा, होळी आली ना की पर्यावरणवादी पुढे होतात. झाडं तोडली जातात, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. अरे बाकीच्या वेळेला
जेव्हा बिल्डिंग मधल्या फर्निचरसाठी झाडं तोडतात तेव्हा नाही तू बोलत, होळी आली कीच बोलतोस. आणि तो बोलणारा कोण असतो? आपल्याच गावातला कोणतरी असतो. त्याला शिकवलं कोणी? आपल्याच सणांवरती टीका करायला शिकवलं कोणी? दिवाळी आली की फटाक्यांनी प्रदूषण होतो, मग 31 डिसेंबरला नाही होत, संपूर्ण जगात वाजतात. विचारच करत नाही. आणि हे बोलतं कोण? फेसबुकवर कोणतरी एक लिहिलेला असतो, त्याच्या खालती आम्ही लिहितो. बरोबर आहे, प्रदूषण होता कामा नाहीये. आमच्या सणांवरती आलं की प्रदूषण होतं, यांच्या सणांवरती आलं की 31 डिसेंबरला दारवा पिऊन रस्त्यावर लोळतात तेव्हा. दुर्दैव असं आहे ना की आपल्याला समजत नाहीये की हे सगळं आपणच आपल्या विरोधात लिहितोय. हे आणखीन त्यातलं दुर्दैव आहे. ही संकट आता अगदी उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचले. म्हणजे धर्मांतरणाचं तर संकट विचारू. तर ही सगळी संकट आहेत ना, ही आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचले. ही आता दुसऱ्याच्या घरात नाही राहिली. कधीतरी आपल्या घरातली पोरगी पळून जाईल, कधीतरी आपल्या घरातला पोरगा क्रॉस घालून येईल. तो म्हणेल मी गणपतीला नमस्कार नाही करणार. बरं, आता त्यांच्याकडे ऑप्शन आहे. तो म्हणेल मी गणपतीला नाही नमस्कार करणार, मी येशू गणेश आणेन. मी सत्यनारायणाची पूजा करणार नाही, पण येशू सत्यनारायण करेन. ऑप्शन आहे. सिंधुदुर्गात आपल्या बाजूचा जिल्हा आहे, मंदिर आहे, येशू गणेश मंदिर आहे. मी डोळ्यानं बघितलंय. त्याच्यामुळे हे असं काही लांब राहिलं नाहीये. हे सगळं आपल्या समोर, आपल्या जवळ येऊन ठेपलंय. आणि या सगळ्यावरती उत्तर एकच आहे, ते म्हणजे हिंदू संघटित झाला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारची संमेलनं ही केवळ एक दिवस नाही, तर याच्या पुढच्या काळामध्ये 10 दिवसांचं संमेलन झालं. पुढच्या वर्षी आम्ही आमच्या गावाचं संमेलन घेऊ. कधीतरी एकत्र येऊन या सगळ्या विषयांची चर्चा करू. आमच्या गावात निर्णय करून टाकू. आजही अशी अनेक गावं आहेत, आमच्या गावातली जमीन अहिंदूला विकणार नाही असं म्हणून ठाम राहिली. आतापर्यंत झालं ते झालं, याच्या पुढे आम्ही जमीन विकणार नाही. आमच्या गणपतीला फळं आणायची असतील तर भले 4 पैसे जास्त द्यायला लागले तरी चालतील, पण हिंदू व्यापाऱ्याकडून आणेन. थुकलेली फळं मी नाही आणणार, 4 पैसे स्वस्त मिळतात म्हणून. आपण बदलायला हवं, दोष त्यांना देऊन चालणार नाही. एक साधा सोपा मार्ग सांगतो. आता त्यांनी कुटुंब व्यवस्था सांगितली. बघा, आपल्या घरात हिंदुत्वाचं वातावरण राहिलं पाहिजे असेल ना, तर पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी, बाकीच्या समाजात काय चालतं ते सोडून द्या, आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊ की माझ्या घरात माझं कुटुंब सगळं दिवसातून एकदा एकत्र बसून जेवण करेल. आहे की नाही शक्य? इथे महिला वर्ग जास्त आहे, वाढूच नका. एकटा आला की कोणी, सगळ्यांनी आल्यावर जेवायला बसायचे. आठवड्यातून एकदा मुलाबाळांसकट आपण सगळ्यांनी मोबाईल बाजूला ठेवायचे आणि एकमेकांची चौकशी करायची. बाबा तुझं काय चाललंय, तू कसा आहे. इथे एकमेकाला शिव्या नाही घालायच्या, दुसऱ्यावरती टीका नाही करायची, पण चौकशी तर करता का? आठवड्यातून एकदा करा. मी तुमच्या संसारासाठी मुलांना जाणीव करून द्या ना आई बाबांनी, की मी तुमच्यासाठी काय सोचतेय. जाणीव करून द्या, किती कष्ट उपसतोय तुझ्यासाठी. एकदा ह्याची जाणीव जर मुलांना व्हायला लागली ना, तर मुलगी अशी पळून जाताना किंवा मुलगा दुसऱ्या कोणाचं चुकीचं कृत्य करताना 10 वेळा विचार करेल, कारण त्याला कळेल की माझ्यासाठी आई बाबा काय सोचतात ते. सहज शक्य नाही. आम्ही घरात बसून करायचंय, आम्हाला दुसऱ्याच्या घरात पण नाही जायचंय. सुरुवात करा. दिवसाभरातून एकदा संध्याकाळी किंवा सकाळी आरतीसाठी सगळ्यांनी एकत्र या. आमची संस्कृती आहे, आमचा कुळाचार आहे. बसू एकदा सगळेजण आरतीला एकत्र आणि नंतर एकत्र जेवण करू. वर्षभरातून एकदा माझा कोणतरी मामा आहे, माझा कोणतरी काका आहे, माझी कोणतरी आत्या आहे, बोलवा सगळ्यांना आपल्या घरी. वर्षभरातून एकदा बोलवा, एकत्र या परिवार म्हणून. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. संघ सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मोठा झाला आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगाला दिसला. आपण आपल्यात छोटे छोटे बदल करूया. आपल्या कुटुंबाबरोबर राहण्याचा आपण प्रयत्न करूया. तर मला नक्की खात्री आहे की ह्याचा त्याच्याशी काही संबंध नसला तरी ते जे काही घडतंय ना संकटांच्या बाबतीतलं, ते नक्की याच्यातून कमी होईल. दुसरा विषय आपल्याच घरात करण्याचा ऋग्वेदात सांगितलेला आहे. हिंदवा सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवेत, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता.
बघा, आपण सगळ्यांनी जरा अंतर्मुख होऊन आपल्या गावाचा विचार करा. आपल्या समाजाच्या, हिंदू धर्माच्या मुख्य प्रवाहाच्या बाजूला असलेला अजूनही एक हिंदू वर्ग अजूनही बाजूला थांबलाय. तो वाट बघतोय तुमची. मला कधी हे सहाणेवर सन्मानाने बोलावतो. मला जाता येईल का ह्या घरामध्ये गणपतीचं दर्शन घ्यायला? गावाच्या वेशीवर आहे तो हिंदू, कधीही तुटून जाऊ शकतो. असे अनेक पाडे आज रायगडमध्ये ख्रिश्चन होताना बघतोय मी. का? त्यांना हिंदूच विचारत नाही. आम्ही विचारायला सुरुवात करू? माझ्या घरामध्ये अशा प्रकारची समानता मी बाळगेन. आम्ही सगळेजण जर एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले आहोत, तर माझ्यामध्ये कसला आलाय जातीभेद? मी त्याला घरी बोलवेन सन्मानाने, माझ्या बरोबर त्याला बसवेन. प्रयत्न करा. 100% असा प्रत्येकाने निर्णय घेतला आणि असा जर बदल करायचा प्रयत्न केला तर 100% सगळा हिंदू समाज एकत्र होईल.